आंदोलन झालं, श्रीलंकेला झालं, बांगलादेशला झालं. आम्ही फक्त धर्मवादामध्ये अडकून ठेवलेलो आहे. मुस्लिम समाज दहशतीमध्ये आहे. का दहशतीत राहतो? का तो देशात राहतो? हा काय त्याचा गुन्हा आहे? देश स्वातंत्र्यापासून त्यांनी पाकिस्तान गेले नाही, ते इथेच राहिले, हा त्यांचा गुन्हा आहे? देशाच्या प्रेमासाठी ज्या ज्या वेळा कुठले आंदोलन होतात त्यावेळेला ते पहिला प्रथम त्या देश सेवेसाठी काही लोक पुढे जातात, तो त्यांचा गुन्हा आहे? त्यांना तुम्ही दहशतवादी ठरवून टाकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बदलणार म्हणून रस्त्यावर लोक उतरली की ते देशद्रोही ठरवले जातात. भविष्यकाळ फार अंधारमय आहे. हुकुमशाहीचा जन्म होतोय, हळूहळू हळूहळू तुमच्यापर्यंत येतोय. ही लढाई नगरपंचायती पुरती नाही, नगरपालिका नाही, ही लढाई लोकशाहीच्या जिवंतपणासाठी. मला खात्री आहे 90% लोक जेव्हा क्रांती करतील आणि ही क्रांती होणार तर त्याची सुरुवात सातारून व्हावी यावर माझी प्रामाणिक इच्छा आहे.